पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बुद्ध पौर्णिमेनिमित्तानं देशवासियांशी संवाद आपण ऐकला आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय परिस्थिती आणि गौतम बुद्धांचे शिकवण या संदर्भात पंतप्रधान बोलत होते। आणि आता यानंतर एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय, ती म्हणजे यास चक्रीवादळाची बातमी आहे। कारण दुपारपर्यंत हे चक्रीवादळ ओडिशामध्ये धडकणार आहे आणि अति तीव्र वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे। ताशी 155 किलोमीटर इतक्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे आणि पश्चिम बंगालमध्ये सध्या सोसाट्याचा वारा आहे। मेदिनीपूरच्या दिघामध्ये समुद्राला उधाण आलंय। वाऱ्याचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे। लाखो नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आलंय। एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये जोरदार वादळी वारा आणि पाऊस सध्या सुरू आहे। ताशी 155 किलोमीटर इतक्या वेगाने वारे वाहत आहेत। पश्चिम बंगालमध्ये सुद्धा सोसाट्याचा वारा आहे, समुद्राला उधाण आलेलं आहे आणि याच चक्रीवादळाचे हे सगळे परिणाम ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये जाणवत आहेत। तिथे समुद्रकिनाऱ्यालगतच्या लाखो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। वाऱ्याचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे। जसजसं हे चक्रीवादळ तिथे जाऊन धडकेल आणि त्यामुळेच सुरक्षिततेच्या दृष्टीने लाखो नागरिकांना आधीच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे आधीच एनडीआरएफच्या तुकड्या या पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये तैनात करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी। आता हे यास चक्रीवादळ दुपारपर्यंत ओडिशाच्या किनारपट्टीवर जाऊन धडकेल असा अंदाज आहे आणि यापेक्षा आणखी तीव्र वादळी वारे वाहण्याची देखील शक्यता आहे। यास हे चक्रीवादळ तौक्तेपेक्षाही भयंकर दिसतंय आणि यामध्ये 155 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेलं हे वादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवरती दुपारपर्यंत जाऊन धडकणार आहे आणि त्याचे परिणाम आधीच जाणवायला सुरुवात झालेली आहे। वाऱ्याचा वेग आणखी वाढू शकतो आणि तिथे मोठं नुकसान होण्याची देखील शक्यता आणि नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी त्यांना आधीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले। ही काही दृश्य आहेत ओडिशा आणि पश्चिम बंगालमधली। वाऱ्याचा वेग आणि एकूणच परिस्थिती यावरून लक्षात येत आहे काय नेमकी स्थिती ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आहे। सोसाट्याचा वारा आहे आणि जोरदार पाऊस आणि समुद्राला आलेलं उधाण। आपण काही दिवसांपूर्वी तौक्ते चक्रीवादळाचे जे परिणाम कोकण किनारपट्टी, गोवा, केरळ, कर्नाटक या ठिकाणी पाहिले होते, त्यापेक्षाही जास्त तीव्र परिणाम सध्या पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये दिसतायत। सगळ्या यंत्रणा आधीच अलर्ट आहेत। एनडीआरएफची पथकं तैनात आहेत आणि मेदिनीपूरच्या दिघामध्ये समुद्राला आलेलं उधाण आणि त्याचे काही व्हिडिओज समोर आलेले आहेत, त्यावरून आपल्याला कल्पना येते की काय परिस्थिती सध्या ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळाचे दिसतायत। Moving to the landmass. This is making the landfall between Dhamra and Baleswar, a little away from Dhamra towards Baleswar. Most likely in that Remuna Baleswar Sadar block border somewhere, and it is moving in a northwesterly direction. It will continue to move in Baleswar district till afternoon around, and whereafter it will enter into Mayurbhanj district. The wind speed is estimated to be right now around 120 to 140 kilometers per hour, and it is expected that this wind speed will continue in Baleswar district around 120 to 140 km per hour. And then in Mayurbhanj district, when the cyclone enters Mayurbhanj district, the wind speed is expected to be around 100 to 110 km. So, and thereafter it will gradually slow down. Because of this cyclone, very severe cyclonic storm, widespread rainfall has been seen in coastal districts and particularly north coastal areas, and extremely heavy rainfall has been recorded. Like in Kusumi block of Mayurbhanj district, we have recorded 304 millimeter of rainfall in last 24 hours. In Bhadrak district also similarly we have got in Chandbali we have recorded 288 millimeter of rainfall. Rajnagar 275 millimeter, Jagat Singhpur Ersema block 271 millimeter. So very high rainfall is seen in 36 blocks, more than 100 millimeter of rainfall. Similarly in another 37 blocks we have seen 50 to 100 millimeter of rainfall in last 24 hours. And this rainfall is expected to continue in a very heavy to extremely heavy way today also, particularly in Baleswar
Bhadrak and Mayurbhanj district. So the rainfall is going to, we don't expect any riverine flood because of this rainfall, but in coastal areas of Baleswar and Bhadrak district and parts of Kendrapada, extensive waterlogging is seen because of extreme heavy rainfall, and secondly because of the tidal surge. Tidal surge is expected to be around 4 meters height above the astronomical tides in Baleswar district, about 3 to 4 meter in Bhadrak district, and about 2 to 4 meter in Kendrapada district. So because of this rainfall and tide, extensive area is now waterlogged. Hopefully the situation will improve by around afternoon. So what was the wind speed during landfall? Yeah? During the landfall, what was the wind speed? No, that is what I am saying. The IMD has informed that at the time of landfall, the wind speed would be about 130 to 140 kilometers. So right now, high wind is going on in Baleswar, Chandipur, Remuna, Bahanaga. आता काही हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेली ही माहिती ओडिशा राज्यातल्या बालासोर या ठिकाणी त्याचे जास्त परिणाम जाणवतील. हेवी रेनफॉल हा गेल्या 2 दिवसापासून आहेच आणि आणखी काही दिवस हा मुसळधार पाऊस असण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळा संदर्भातल्या या सगळ्या शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आलेल्या आहेत आणि ओडिशातल्या बालासोर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात याचे परिणाम जाणवतात आणि इतर काही जिल्ह्यात सुद्धा ओडिशा असेल किंवा पश्चिम बंगाल दोन्ही राज्यांमध्ये याच चक्रीवादळाचे परिणाम सध्या तीव्र स्वरूपात जाणवायला सुरुवात झालेली आहे. कारण दुपारपर्यंत ओडिशाच्या किनारपट्टीवरती हे चक्रीवादळ जाऊन धडकण्याची शक्यता आणि त्यामुळेच ही सगळी परिस्थिती सध्या आपल्याला दिसते. समुद्राला जे काही उधाण आलेलं आहे, वारे अक्षरशः 100 ते 140 किलोमीटर प्रति वेगाने सध्या वाहत आहेत अशी देखील माहिती देण्यात आली आणि त्यामुळे नागरिकांना आधीच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. कारण तौक्ते चक्रीवादळाचा आत्ताच आपण अनुभव घेतलेला आहे केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांनी आणि त्यानंतर याच हे चक्रीवादळ लगेचच काही दिवसात पश्चिम बंगाल आणि ओडिशावर येऊन धडकतंय आणि त्यामुळेच तिथे सुद्धा अधिक काळजी घेतली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी आधी बैठक देखील घेतलेली होती आणि योग्य त्या सगळ्या उपाययोजना देखील केलेल्या आहेत. दोन्ही राज्यांमध्ये एनडीआरएफची पथकं मोठ्या प्रमाणात तैनात केलेली आहेत जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडू नये आणि जिथे कुठे मदत लागेल त्या ठिकाणी ही सगळी पथकं मदतीसाठी तैनात असतील. एनडीआरएफच्या तुकड्या तैनात आहेत. ओडिशामध्ये याच चक्रीवादळाचा प्रभाव आणखी तीव्र पद्धतीनं जाणवायला सुरुवात झाली आहे. कारण जसजसं हे वादळ जवळ येत आहे आणि आता धडकण्याच्या बेतात आहे त्याआधी जोरदार वारा आणि मुसळधार पाऊस अशी परिस्थिती सध्या ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ओडिशातील बालासोर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समुद्राला उधाण आलेलं आहे. काही ठिकाणी इतका मोठा पाऊस झालाय की पाणी देखील साचलेलं आहे पावसाचं. या संदर्भातले अपडेट आपण घेऊयात. आमचे प्रतिनिधी दिल्लीहून प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. प्रशांत, आत्ताच जी काही माहिती आपल्याला मिळाली, ओडिशा, पश्चिम बंगाल अगदी दुपारपर्यंत हे वादळ धडकणार आणि त्यापूर्वीची परिस्थिती आपण व्हिडिओ मधून सुद्धा पाहतोय. काय आणखी तुमच्याकडे अपडेट आहेत? महत्वाचं म्हणजे पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये या चक्रवाती तुफान आज जो आहे त्याचा मोठा प्रभाव जाणवत आहे. महत्वाचं म्हणजे सकाळी 9 वाजेपासून लँडफॉलला सुरुवात झालेली आहे आणि साधारणतः दुपारी 12-1 वाजेपर्यंत हा लँडफॉल सुरू राहील अशा प्रकारचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं पश्चिम बंगालमध्ये नडिया आणि वेस्ट मिदनापूर आणि सोबतच पुरुलिया आणि वेस्ट बुरधाम वर इथे मोठा परिणाम जाणवतोय. सोबतच झारखंडमध्येही याचा परिणाम जाणवणार आहे. बाकुरा आणि बीरभूम मध्ये देखील याचा परिणाम जाणवणार आहे. सोबतच हावडा आणि कोलकाता पोर्ट देखील सध्या बंद आहेत, इथे देखील याचा परिणाम जाणवत आहे. नॉर्थ मध्ये जर बघितलं आपण तर साऊथ 24 परगणा हा जो जिल्हा आहे तिथे देखील याचा परिणाम जाणवतोय. सोबतच कोलकाता साऊथ, कोलकाता ईस्ट मिदनापूर इथे देखील मोठ्या प्रमाणात, हुबली इथे देखील याचा मोठा परिणाम जाणवतोय. पण यासोबतच जर बघितलं ओडिशामध्ये जर बघितलं तर बालासोर इथे मोठा परिणाम जाणवतोय. दिघा इथे देखील मोठा परिणाम जाणवतोय. दिघामध्ये जर बघितलं, दिघामध्ये आता जो पाणी आहे जे निवासी भागात प्रवेश करायला सुरुवात झालेली आहे. सोबतच ज्या पद्धतीने आपण व्हिडिओमध्ये बघतोय अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने पाण्याचा जो निचरा आहे तो वाढलेला आहे. कारण की आज ज्या पद्धतीने दुपारी चंद्रग्रहण देखील आहे आणि त्यामुळे हायटाईड येईल आणि याचा एक मोठा परिणाम
संपूर्ण या चक्रीवादळ त्या काळामध्ये मोठं भीषण होण्याची शक्यता आहे, कारण की हायड्राईट असल्याने संपूर्ण पाणी जे आहे ते बाहेर येईल आणि या पाण्यामुळे होऊ शकतं अनेक ठिकाणी आता संपर्क तुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचमुळे युद्ध स्तरावरती ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये देखील अनेक चमू एनडीआरएफच्या तैनात करण्यात जवळपास 102 पेक्षा जास्त चमू हा तैनात करण्यात आलेले आहे आणि याचा परिणाम हा जो चक्रीवादळाचा आहे झारखंड आणि सोबतच छत्तीसगड या 2 राज्यामध्ये देखील जाणवेल अशा प्रकारचे संकेत हवामान खात्याने दिलेले आहे. पण ज्या पद्धतीने माहिती मिळते की लँडफॉलला सुरुवात झाली आहे, सध्या वाऱ्याचा वेग ज्या ठिकाणी आहे तो जवळपास 100 किलोमीटर पेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे मोठा परिणाम जाणवेल अशी शक्यता व्यक्त केली जाते. प्रशांत, थोडंसं थांबवते मात्र हवामान तज्ञ रामचंद्र साबळे सध्या आपल्या सोबत फोन लाईन वरती जोडले गेलेत. साबळे सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आता तोक्त्यानंतर याच चक्रीवादळाचा लगेचच देशाला सामना करावा लागतोय आणि यामध्ये जी काही राज्य आहेत, पश्चिम बंगाल असेल किंवा ओडिशा, कसं आहे हे वादळ? हे वादळ ज्या वेळेला सुरुवात झाली त्याची निर्मिती होत होती त्याच वेळेला असं लक्षात येत होतं की हे पूर्व किनारपट्टीच्या दिशेनं येऊ शकेल आणि पूर्व किनारपट्टीच्या दिशेने येणार त्याचा प्रवास देखील मार्क करत होतं. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे कमी दाबाचे क्षेत्र दाखवत होते. ज्यावेळेला तिथं 992 पर्यंत हेक्टापास्कल 992 हेक्टापास्कल इतका कमी हवेचा दाब तयार झाला तेव्हा वादळांनी गती घेतली आणि वादळाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आणि वादळ ते ओरिसाच्या दिशेनं आणि पश्चिम बंगालच्या दिशेनं सरकू लागलं. त्याच वेळेला असं लक्षात आलं की हे फार मोठा धोका पूर्व किनारपट्टीला निर्माण करू शकतं आणि त्याच्यापासून फार मोठं नुकसान होऊ शकतं. प्रामुख्यानं घरांची छतं उडून जाणं, त्याचप्रमाणे पाऊस जोराचा होणं आणि पाणी साचणं आणि त्यातून पुन्हा राहणीमानावरती परिणाम होणं, त्याचबरोबर शेतीचं, पिकांचं आणि झाडांचं मोडतोड होणं, नुकसान होणं, रस्त्यांवरती झाडं उन्मळून पडणं, विजेचे खांब कोसळणं, हे सगळे प्रकार होऊ शकतील असं त्याच वेळेला जाणवलं होतं आणि आजही तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. वादळ वेगाने पुढे सरकत आहे. हे ज्या वेळेला आता दुपारी धडक देईल त्यावेळेला याचे परिणाम आपल्याला फार मोठे त्या भागात जाणवतील. आता जरी लोकांना तिथून हलवलं असलं तरी नुकसान हे होणारच आहे आणि मग त्या नुकसानीमुळे मनुष्यहानी किंवा कमी प्रमाणात होऊ शकेल. जे कोण लोक राहिले असतील अजूनही त्या भागामध्ये तर तिथं मोठं त्यांनाही त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे जनावर असतील, त्यानंतर काय शेती असेल त्याचं देखील त्याच्यावरही मोठे परिणाम होणार आहेत. फळबागांवरती मोठे परिणाम होणार आहेत आणि फळबागांमध्ये जर का इतर काही आंबा आणि इतर काही फळझाडं, काजू तिकडं आहे, आंबा आहे, या सगळ्या पिकांच्या वरती मोठा परिणाम होणार आहे. नुकसान मोठं होणार आहे आणि त्या नुकसानी ते वाचवू शकत नाही. ही वादळं पुन्हा येत आहेत. पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण होणारी दरवर्षी 7 एक वादळं असतात, परंतु ती येऊन धडकल्यानंतर नुकसानीची पातळी फार कमी असते. याच्यात फार पातळी अधिक आहे. वादळं ही सतत निर्माण होत असतात. वादळांची निर्मिती सतत चालू असते. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या IITM या संस्थेमार्फत आणि मी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचा प्रमुख म्हणून आम्ही दोघांनी एकत्र एक प्रोजेक्ट केला होता 8-10 वर्षापूर्वी आणि त्याच्यामध्ये आम्हाला मॉनिटरिंग आम्ही करत होतो. त्यावेळेला ही वादळं ही समुद्रात सतत तयार होत असतात, पण मोठी वादळ निर्माण झाली आणि ती किनारपट्टीकडे आली, मोठा धोका होतो आणि यालाच आपण आता संपूर्ण जगामध्ये या वादळांचं प्रमाण वाढतंय, नंतर या वादळांमुळे नुकसान वाढतंय. त्यामुळेच हवामानाची आणीबाणी हा एक शब्द परवलीचा आमच्या हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांमध्ये आहे. अमेरिकन शास्त्रज्ञ, युरोपियन शास्त्रज्ञ आणि ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ आणि भारतीय शास्त्रज्ञ देखील याचा विचार साकल्याने करतायत. हवामानाची आणीबाणी अशी परिस्थिती आता निर्माण होत चाललेली आहे. जी रामचंद्र साबळे सर, खूप धन्यवाद, तुम्ही महत्त्वपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल. तर बंगालच्या उपसागरामध्ये हे जे काही यास चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे त्याचा परिणाम जाणवतोच आहे ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये. मात्र यापूर्वी आलेल्या तोक्ते चक्रीवादळाचा फटका हा पश्चिम किनारपट्टीला बसलेला होता आणि आताच्या या वादळाचा फटका पूर्व किनारपट्टीला बसतोय आणि ओडिशामध्ये दुपारपर्यंत हे वादळ धडकण्याची शक्यता. ओडिशातल्या खास करून बालासोर आणि भद्रक या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा मोठ्या प्रमाणात देण्यात आलेला आहे, कारण तिथे खूप मोठी हानी होऊ शकते आणि परिणाम खूप जास्त प्रमाणात दिसू शकतात. त्याचबरोबर झारखंड असेल, कोलकाता या ठिकाणी सुद्धा अलर्ट आहेच.
मात्र कमी दाबाचा मोठा पट्टा निर्माण झाल्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये या वादळाची निर्मिती झाली। चक्रीवादळं ही दरवर्षीच निर्मित होत असतात, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ त्याची निर्मिती झाली आणि त्यानंतर त्याचा फटका हा किनारपट्टी भागांना बसू लागला की अशा या वादळाचे परिणाम जाणवायला सुरुवात झालेली आहे आणि ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये सध्या मोठा अलर्ट जारी करण्यात आलाय। संपूर्ण दिवसभर यास चक्रीवादळासंदर्भातले अपडेट आपण घेत राहूच, मात्र तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।